श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळीकडून नेहमीच ऐकत आलो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवं. आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे देखील वडीलधारी मंडळी सांगत असतात. सर्व आया त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात, परंतु आपली नवीन पिढी स्वतःला खूपच मॉडर्न समजते, जी रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला ते खूपच फॅशनेबल समजत असतात. वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात. त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात. इतकेच नाही तर सकाळी लवकर उठण्यामध्ये खूप सारे वैज्ञानिक दृष्ट्यासुद्धा आपल्याला फायदे बघायला मिळत असतात. एका वेळची गोष्ट आहे, जेव्हा नारद मुनी आकाशमार्गाने चालले होते, तेव्हा रस्त्यात त्यांना देवराज इंद्र भेटतात. तेव्हा देवराज इंद्र नारद मुनींना विचारतात, हे नारद मुनी, मी पाहिलं की प्रत्येक स्त्री जी सकाळी उशिरा उठून आंघोळ न करता स्वयंपाक करते, ती अत्यंत दुःखी का असते? तिच्या पतीच्या धनाची हानी का होते? तिला धनहानीचा सामना का करावा लागतो? नारद मुनींना या सर्व गोष्टींचं ज्ञान नव्हतं. ते म्हणतात, इंद्रदेव, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर उद्या देईल. तेव्हा ते थेट वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधुर आवाजात बासरी वाजवत असतात. नारद मुनी जसे भगवान श्रीकृष्णाजवळ पोहोचले, तेव्हा श्रीकृष्णांनी बासरी वाजवणे बंद केले. भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले, मुनिवर, तुम्ही खूपच काळजीत दिसत आहात. कोणत्या गोष्टीची काळजी तुम्हाला सतावत आहे? तेव्हा नारद मुनी म्हणतात, नारायण नारायण, हे भगवंत, मी आज आकाशमार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो. तेव्हा रस्त्यात मला इंद्रदेव भेटले. त्यांनी मला विचारलं की जी स्त्री सकाळी उशिरा उठते आणि आंघोळ न करता स्वयंपाक करते, ती कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत दुःखी असते. हे भगवंत, मी याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ आलो आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला प्रश्न विचारून समस्त मानव जातीच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. आजच्या कलियुगातील माणूस जातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्त्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्याच्या शरीरामध्ये बसलेली त्याची ऊर्जा असते. हे नारद मुनी, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे. कृपा करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका. जो मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल, त्याचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भगवंत, तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा. मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे, या कथेचा प्रचार देखील करणार आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात. आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने काय होते? असे अन्न खाल्ल्याने घरामध्ये काय बदल घडतात? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, गरुड पुराणामध्ये मनुष्याच्या आचार विचारांबद्दल अनेक नियम सांगितलेले आहेत. त्यामध्ये स्वच्छता, शुद्धता आणि अन्नाची पवित्रता यांना विशेष महत्त्व दिलं आहे. स्वयंपाकघर आणि आपल्या घरातील सर्वात महत्त्वपूर्ण घटक असा मानला जातो, कारण इथे देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा वास असतो. तुम्ही सुद्धा घरातील वडीलधाऱ्या माणसांकडून असं ऐकलं असेलच की स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि नेहमी आंघोळ केल्यानंतरच जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये जावं. तुम्हाला माहीत आहे का, आज आपण जाणून घेणार आहोत की आंघोळ न करता स्वयंपाक केल्यास काय परिणाम होतात. याबद्दल गरुड पुराणामध्ये श्रीकृष्णांनी एक कथा सांगितलेली आहे. प्राचीन काळात एका गावात गोविंद नावाचा ब्राह्मण राहत होता. तो धार्मिक होता. त्याची पत्नी खूप सुंदर होती, दिसायला अतिशय देखणी होती. मात्र ती दररोज उशिरा उठत असे, त्यामुळे घरातील कामाला देखील उशीर होत असे. तिच्या नवऱ्याला जरी कामाला जायचे असले तरीसुद्धा ती आंघोळ न करता जेवण बनवत असे. असे ते नेहमी करत असे. शेवटी सूर्य उगवल्यानंतरच ती उठत असे. तिचं नाव कमला. ती अत्यंत आळशी होती. दररोज सकाळी उठल्यानंतर कमला घरातील कामे लगेच सुरू करायची. अनेकदा ती आंघोळ न करता स्वयंपाक देखील बनवायची.
एके दिवशी गोविंद म्हणाला, अगं कमला, शास्त्रामध्ये सांगितले आहे की स्नान केल्याशिवाय अन्न बनवू नये. कमला हसली आणि म्हणाली, अहो, देवाला याने काय फरक पडतो? अन्न तर स्वच्छच बनवत आहे ना मी. हात वगैरे स्वच्छ धुतलेत हा मी. गोविंद शांत राहिला. त्याला आता तिला कसे समजावून सांगावे हेच समजत नव्हते. त्यामुळे तोही विचारात पडला. काही दिवसांनी गावामध्ये एक महान संत आले. संपूर्ण गाव त्यांच्या दर्शनासाठी जमले होते. कमलाने सुद्धा त्यांना भोजनासाठी आमंत्रित केले. महात्मा घरात आले. त्यांनी भोजनाच्या ताटाकडे पाहिले, पण अन्नग्रहण केले नाही. कमला आश्चर्यचकित झाली. महाराज, तुम्ही अन्न का ग्रहण करत नाही? खूप चांगले जेवण आहे हे, अतिशय चविष्ट आहे. मी जेवण तुमच्यासाठी अतिशय चविष्ट असे बनवलेले आहे. माझ्या हाताला खूप चव आहे. माझ्या पतीला सुद्धा माझ्या हाताचे जेवण खूप आवडते. अतिशय स्वादिष्ट आणि चवदार जेवण मी बनवत असते. मग तुम्ही हे जेवण का घेत नाही? तुमची समस्या काय आहे ते तरी मला सांगा. तुम्हाला कसे जेवण आवडते मी तसे बनवून देते. तुम्हाला मी बनवलेली भाजी किंवा चपाती आवडली नाही का? मी बनवलेल्या अन्नामध्ये काही दोष आहे का? महात्मा शांत राहिले होते. महात्मा नंतर बोलले, अन्नात नाही, पण अन्न बनविणाऱ्याच्या आचरणात दोष आहे. कमला मात्र घाबरली. मी काय चूक केली? महात्मा म्हणाले, तू स्नान न करता स्वयंपाक करतेस का? अशा अन्नात सात्विकता राहत नाही. महात्मा म्हणाले, गरुड पुराणानुसार अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. अन्न बनविणाऱ्या व्यक्तीचे विचार, शरीराची शुद्धता आणि मनाची अवस्था त्या अन्नावर परिणाम करते. जेव्हा एखादी व्यक्ती स्नान न करता अन्न बनवते, तेव्हा त्या अन्नामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे अन्न खाल्ल्याने त्या व्यक्तीचे मन अस्थिर होते. मनामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता राहते. मन अस्वस्थ राहते. मनाची चिडचिड होते. सतत रागराग होतो. घरातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात आणि असे अन्न खाऊन पोटसुद्धा भरले जात नाही. त्यामुळे शरीराला पाहिजे तेवढी ऊर्जा देखील भेटत नाही. असे अन्न शरीरासाठी सुद्धा चांगले नसते, कारण ते सात्विकच नसते. तसेच माता अन्नपूर्णेसोबत माता लक्ष्मीचा तुम्ही अपमान करत आहात. यामुळे घरामध्ये धन देखील टिकत नाही. त्याचप्रमाणे कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर आचमन न करता केलेली पूजा देखील देवसुद्धा कधीच स्वीकारत नाही. वैज्ञानिकांच्या मते सुद्धा स्नान केल्याने शरीराच्या सर्व अवयवांना आणि मनाला नवजीवन मिळते. माता लक्ष्मी देखील आनंदी होतात. महात्मा पुढे कमलाला सांगतात की आम्ही अशा लोकांच्या घरी जेवण का करत नाही? असे काही लोक जगात असतात. त्यांच्या घरी अन्नग्रहण केल्यामुळे तुम्हीसुद्धा नकळत पापाचे भागीदारी बनता. गरुड पुराणानुसार जो माणूस दुसऱ्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन व्याजाने पैसे वसूल करतो, त्याच्या घरी अन्न कधीच ग्रहण करू नये. कारण चुकीच्या मार्गाने कमावलेल्या धनाचे परिणामसुद्धा नेहमी अशुभच असतात. शास्त्रानुसार ज्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीने वाईट कामे करतात किंवा चुकीच्या मार्गावर चालतात, त्यांच्या घरात सुद्धा अन्नग्रहण करू नये. अशा महिलेच्या घरी अन्नसेवन केल्यामुळे मनावर वाईट परिणाम होतात आणि त्याचमुळे तुमच्या पापकर्माचे फळ तुम्हाला मिळत नाही. एवढेच नव्हे तर जो माणूस महामारी किंवा अन्य कुठल्याही गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर त्याच्या घरीसुद्धा अन्नग्रहण करू नये. कारण आजारी असल्याने त्याच्या घरात अनेक प्रकारचे विषाणू असतात आणि या विषाणूंचे तुम्हीसुद्धा शिकार बनू शकता. गरुड पुराणानुसार तृतीयपंथींच्या घरीसुद्धा अन्नग्रहण करण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. कारण या लोकांना नेहमी त्यांच्या क्षमतेप्रमाणेच दान मिळत असते. यांना मिळणारे दान हे चांगल्या आणि वाईट अशा दोन प्रकारच्या लोकांकडून मिळत असते. त्यामुळे या लोकांकडे भोजन करू नये. तसेच जो माणूस चहाडी लबाडी करून धन कमवतो, त्याच्या घरी सुद्धा चुकून अन्नग्रहण करू नये. कोणाच्याही बाबतीत विनाकारण चांगले किंवा वाईट बोलणे हे पापच असते. असे करणाऱ्या व्यक्तीला नेहमी त्रास सहन करावा लागतो.
जो माणूस दुसऱ्यांची वाईट परिस्थिती पाहून खुश होतो, अशा व्यक्तीवर कधीच विश्वास देखील ठेवू नये. गरुड पुराणाच्या अनुसार असे सांगितले आहे की व्यसन करणारे लोक आणि अंमली पदार्थांची विक्री करणारे लोक, अशा लोकांच्या घरी अन्न कधीही खाऊ नये. अंमली पदार्थांचे व्यसन नेहमी कुटुंब उद्ध्वस्त करते आणि अशा लोकांच्या घरी अन्नग्रहण करणारे लोक पापाचे भागीदार होतात. म्हणूनच अशा लोकांच्या घरी नेहमी अन्नभोजन करू नये. या लोकांपासून नेहमी दूर राहावे. ते महात्मा जेवण न करता तसेच तिथून निघून जातात. कमला तरीसुद्धा नेहमीप्रमाणेच तिचा नित्यक्रम चालू असतो. ती महात्म्यांच्या बोलण्यावर एवढा काही विश्वास ठेवत नाही. तिला रोजची जशी सवय लागलेली असते आळशीपणाची, म्हणजेच उशिरा उठायचे, उशिरा स्वयंपाक बनवायची, उशिरा नवऱ्यासाठी जेवण बनवायची, तेही आंघोळ न करता सर्व स्वयंपाक व घरातील कामे करायची, जसा नित्यक्रम चालू होता तो तसाच चालू राहिला. तिने एवढं काही गांभीर्याने या गोष्टी घेतल्याच नाहीत. पहिली चूक म्हणजे गरुड पुराणाच्या अनुसार ज्या स्त्रिया आंघोळ न करता देवाची पूजा तर लांबची गोष्ट आहे, परंतु पूजेच्या साहित्याला स्पर्शसुद्धा करू नये. त्यांना पूजेचे पूर्ण फळ कधीच मिळत नाही. काही महिलांना सवय असते की आंघोळ न करताच देवासाठी फुले वेचून आणायची किंवा फुले तोडून आणायची किंवा देवासाठी, देवपूजेसाठी देवघरामध्ये पाणी भरायचं, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. कमलाला सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य कसलंच नव्हतं. हे सर्व काही ती हलक्यात घेत होती. उलट तिला असं काही सांगितल्यावर हसू यायचं. परंतु काही दिवसानंतरच एके रात्री कमलाला विचित्र स्वप्न पडले. तिने पाहिले की तिच्या स्वयंपाकघरात अनेक काळ्या सावल्या फिरत आहेत. त्या सावल्या अन्नावर बसत आहेत. अचानक एक तेजस्वी दिव्य पुरुष प्रकट झाला आणि ते म्हणाले, हे स्त्री, अन्न देवतांचे स्वरूप आहे. अशुद्ध अवस्थेत बनलेले अन्न देव कधीच स्वीकारत नाहीत. त्या रात्री कमलाला प्रचंड भीती वाटली. ती घाबरली. तिने पतीला उठवले आणि सर्व हकीकत सांगितली. परंतु तिच्या पतीला तिच्यावर विश्वाससुद्धा बसत नव्हता. तिने खूप सांगितल्यावर पतीचा विश्वास बसला. मग तिने कमला मनातून घाबरलेली होती. पुरुषाबरोबर तिने बोलण्याचा प्रयत्न केला. माझे पाप कसे दूर होईल असे तिने विचारले. तेव्हा दिव्य पुरुष म्हणाले, शरीर आणि मन शुद्ध ठेव. स्नान करून देवांचे स्मरण करून मग अन्न तयार कर. तू या घरची लक्ष्मी आहेस, तसेच तू या घरची अन्नपूर्णा देखील आहेस. तू असे करणे चुकीचे आहे. हे तुझ्याकडून दुसरी चूक घडते, ती म्हणजे आंघोळ न करता स्वयंपाक करणे चुकीचे आहे. तू अशुद्ध असताना केलेला स्वयंपाक कसा काय शुद्ध असू शकतो? विज्ञान देखील असे मानते की जो माणूस आंघोळ न करता जेवण बनवतो किंवा जेवण ग्रहण करतो तो अनेक रोगांनी ग्रस्त होतो. नंतर दुसऱ्याच दिवशी ती पुन्हा झोपी गेली. तिला पुन्हा स्वप्न पडले. त्या स्वप्नात कमलाने पाहिले की यमलोक आणि तिथे काही आत्मा दुःख भोगत होत्या. तिने यमदूतांना विचारले, हे लोक कोण आहेत? तेव्हा यमदूत म्हणाले, हे ते लोक आहेत ज्यांनी अन्नाची पवित्रता कधीच जपली नाही. त्यांनी देवाला नैवेद्य न दाखवता भोजन केले, अशुद्ध अवस्थेत अन्न बनवले, अन्नाचा वारंवार अपमान केला, घरातील मोठ्या थोर व्यक्तींचा विचार न करता अन्न त्यांना न देता स्वतः एकटीनेच खाल्ले, ते उष्टे केले, त्याची चव बघितली. महात्मा पुढे सांगू लागले की पाप म्हणजे फक्त चोरी किंवा हिंसा नाही, तर अन्नाचा अपमान करणे हे देखील खूप मोठे पाप आहे. जो मनुष्य स्वच्छता पाळत नाही त्याचे पुण्य देखील हळूहळू कमी होते. त्याच्या घरात रोग वाढतात. नको त्या ठिकाणी पैसा वाया जातो. घरामध्ये पैसा आला तरीसुद्धा तो टिकत नाही. घर नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. लक्ष्मीचा वास त्यामुळेच घरामध्ये राहतो. घरातील स्त्रीने सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. अस्वच्छ असलेल्या घरात तसेच अस्वच्छ राहिले तर मनात देखील नकारात्मक विचार निर्माण होतात. कमला अतिशय गोड विचारात गुंतली. तिने विचार केला की मी आत्तापर्यंत किती चुकीचे वागले.
वागले, माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी क्षमा मागते. तिने देवाकडे प्रार्थना केली की मी इथून पुढे अशा चुका माझ्याकडून कधीही होऊ देणार नाही. घरामध्ये अंघोळ करूनच स्वयंपाक करेल, नित्यनेमाने घर स्वच्छ ठेवेल, घरामध्ये देवपूजा करेल, देवघरामध्ये दिवा लावेल. दुसऱ्या दिवसापासून कमलाने नियम सुरू केले. ती रोज नित्यनेमाने पहाटे लवकर उठू लागली. स्नान करून प्रथम घर स्वच्छ करून घेऊ लागली आणि नंतर देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये धूप दीप देवांना समर्पित केल्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करावी. देवांचे नामस्मरण करत करत स्वयंपाक करावा. यामुळे मंत्रांची दिव्य शक्ती त्या स्वयंपाकामध्ये उतरते आणि तो स्वयंपाक खाणाऱ्याचे मन यामुळे स्थिर होते. तसेच त्या व्यक्तीला सुद्धा अध्यात्माची ओढ लागते. काही महिन्यातच तिच्या घरामध्ये बदल दिसू लागले. घरामधील वातावरण पूर्णपणे बदलले होते. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिच्या अडलेली कामं पूर्ण होऊ लागली. तिच्या घरामध्ये आनंदाला अगदी उधाण आलं होतं. घरामध्ये पैशाची कमतरता तिला कसलीच भासली नाही. तिच्या घरामध्ये पैसा टिकू लागला. म्हणजेच माता अन्नपूर्णासोबत माता लक्ष्मी देखील प्रसन्न झाली. तिच्या नवऱ्याची चिडचिड जसा स्वभाव होता तो कमी झाला. तो सुद्धा आनंदाने तिच्यासोबत बोलू लागला. घरामध्ये आनंद वाढला. घरातील वातावरण आनंदी असेल तर माता लक्ष्मीसुद्धा घरामध्ये हसत हसत प्रवेश करते. अशा घरामध्ये धनाची कमतरता कधीही भासत नाही. धनसंपत्ती वाढत जाते. कौटुंबिक कलह कमी झाला. सरते शेवटी त्या महात्म्यांनी कमलाला अद्भुत ज्ञान दिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, गरुड पुराणाचा खरा संदेश भीती निर्माण करणे नाही, तर मनुष्याला शुद्ध आणि सात्विक जीवन जगण्याची प्रेरणा देण आहे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवाचे स्मरण करत बनवलेले अन्न हे अमृत समान असते. प्रेक्षकांसाठी संदेश आहे. ते म्हणजे हिंदू धर्मग्रंथामध्ये अन्नाला पूर्ण परब्रह्म म्हटलं आहे. म्हणून शक्य असेल तेव्हा स्वच्छता, स्नान, सकारात्मक भावनेने स्वयंपाक करावा. यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. शेवटी काय, माणसाला देवाने एकच पोट दिलेलं आहे, तरीसुद्धा माणसाचे तेच पोट कधीही भरत नाही. माणूस त्याच पोटासाठी वनवन फिरतो, मेहनत करतो. एवढ्या मेहनतीने कमावलेले धन टिकवून ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयीसुद्धा आत्मसात करणे गरजेचं आहे. अन्न हेच जीवन आहे. अन्न हेच देव आहे. अन्नाची पवित्रता जपा, जीवन पवित्र बनेल. नारद मुनींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ते नारायण करत देवराज इंद्र यांना भेटून त्यांना त्यांचे उत्तर दिले. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.